एस्थेटिक। हाँ अजय कैसा है? अजय का गेम बच गया भाई। प्लॅटिना पे आहे आपण लोक सर पंकज सर प्लॅटिना दिखा दो अपने वाली 100 सीसी की गाड़ी पूरा 100 बाकी है नॉन स्टॉप तो बाकी है नॉन स्टॉप 100 बाकी है गाड़ी पूरा नॉन स्टॉप तो कोणता वाला धुरंधर अर्ध्या रस्त्यावर पोहोचलो आपण एस्थेटिक बॉय चांगले फोटोग्राफ केलेले मागं रील शूट चालू आहे आपल्याला आता पंकज भाऊ ऍक्टर करणार आहात आपल्याला बघा आपण बसतो देवकर आणि आता नेक्स्ट लाईन मध्ये लागणार आपल्याला हा टाकणार आहे टाकल मी टाकल हा टाकल बोलला ना टाकल मी 15 मिनिटं झाले फोटोग्राफी अजून बनवत नाही आपला अजय बावनकर तिथली पण आहे अरे अपने धुरंधर इधर धुरंधर है इनको फिल्म इंडस्ट्री और पे खाने वाले बॉलीवुड को इनका और मैं सह्याद्री बॉय अपन जा रहे हैं सैंदन वैली कैंपिंग के लिए। अभी हम रुके भंडारदरा लेक साइड में यहाँ पे कब से यहाँ पे हमारा 10 मिनट पंकज सर आले आपले चहा बनवलं आम्ही आता चहा बनवायला बसून गेलेत ते माग आपला बघू शकता तुम्ही आपला एक शेड खाली टेंट सेटअप करून घेतलेला आहे तिकडे थोडा रिस्की पाहिजे होता म्हणून आपण इकडं गावातच टेंट सेटअप करायचा निर्णय घेतलेला आहे आणि आपला पुरा बाजार पसारा आपला आहे इथं आपला कोण आहे स्पॉट बॉय कोण आहे अजय बावनकर लाईट पकड के बैठे तू स्पॉट व्हायला विसरून गेला यार. अरे नाही यार आपला कॅमेरामॅन कुठे डायरेक्टर कुठे डायरेक्टर आपले काय करतात डायरेक्टर हाय हाय जे आरोग्य नको मारू हाय आणि मी इथे काय केलं पाणी आगे पाणी इधर पाणी आणि आपला चेहरा दाखव रे एस्थेटिक बॉय अमय फीडबॅक पंकज सर कसं चहा तुमच्या हातात चहा आहे बनलाय एक नंबर ना सांदनवाली आता सकाळी जायचं आपल्याला संध्याकाळी सकाळी आता आजचा आपला कॅम्पिंगचा राहील आपला आता पुढचं सगळं खिचडी काय परत बिर्याणी वगैरे राहील तशीच खिचडी बनवू आपण आता बिर्याणी मसाला आपा कुत्रा लगेच आला अजय एक नंबर जरा रिएक्शन चेंज नहीं होता है हर वीडियो में वही होता है भाई नवीन बंदा चहा म्हणजे चहा चहा म्हणजे यार चहा तो मालेगाव चहा आहे का मालेगाव चहा आहे मालेगावचा चहा पंकज भाऊने बनवला तर बिगर टेस्ट घ्यायचं सांगू शकतो चांगलाच असेल टेस्ट नाही केला तर माझं एवढा कॉन्फिडन्स पूर्ण कॉन्फिडन्स आहे मला तो आपला मंगल सिंग करा घ्या यस कप दिसला ना यस 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 तर संध्याकाळी 7 वाजले पंकज भाऊचे आपले रील शूट आणि ब्लॉग शूट पण चालले त्यांच्या मागची मेहनत इथं पूर्ण आपले पसारा वगैरे दिसू शकतो इथे खिचडीच्या मागण्यामागे पुरा कचरा पण असतो आपल्याकडे इथे तांदूळ धुत आहेत ते घरी बहुतेक ते झाडू पण मारत नसतील हा नाही ना आणि हा ओपन किचन मध्ये कधी गेला असेल मला असं वाटत नाही हा पा फोटोग्राफर नाही ना काय गेला पाणी भरायला मग हे बघा इथं पुरं कांदे बिंदे चिरून तांदूळ धुवून इकडे उकळी लावलेली आहे टमाटे बटाटे वगैरे मसाला टाकून आणि आमचे 2 नमुने नेहमीप्रमाणे लाकडं घ्यायला पाठवले हां पंकज 2 नमुने ते यांचे आवड नमुने हां ते त्याच कामासाठी असतात एक भांडे धुवायला एक लाकडे घ्यायला हे आमचे स्वप्नील भाऊ जगताप हे भांडे धुवू राहिले चांगले धुवू चमकायला पाहिजे बरं का भाऊ हा मस्त मस्त हा चमकलं नाही तुला खायला भेटणार नाही बरं का दूध
जिथं कॅम्प लावला तिथं मावशीकडनं आम्ही मोठी कढई घेऊन आलेली. आमची कढई आम्हाला छोटी पडलेली, त्याच्यामुळे आम्ही मागून आणली. थोडं दूर दोन आणायचं का? ठीक आहे. हां पंकज सर, आपण काय करतात हे? आपल्याला कढाई लहान पडणार होते आणि आपले मेंबर जास्त आहेत, 5 जण असल्यामुळे ते आपल्याला कमी पडलं असतं. त्यामुळे आपण कढाई मोठी घेतली आणि त्याच्यात आपण खिचडी ट्रान्सफर करणार होतो. ठीक आहे. ते पावसाची खिचडीची कढई आहे, ही अर्धा किलोची आहे. त्या मावशीकडनं आपण मागून आणलेली आत्ता. त्याच्यासाठी आपण आधी त्याच्यात थोडंसं पाणी गरम करून घेऊन दोघांचा ताळमेळ बसून जाईल. ताळमेळ बसायला पाहिजे असं थंड गरमचा. थंड गरमचा. ओके चालेल. खिचडी बनल्यावरती आपण डायरेक्ट खिचडीला भेटू. फायनली पंकज भाऊची खिचडी पूर्णपणे बनलेली आहे आता. आणि हे लाकडे बिकडे जमा करून आलेले कॅम्प रेंजर्स आपलेवाले. दाखव रे. नमस्ते. प्रस्ताव प्रस्ताव साडे जगताप बोलला होता. प्रस्ताव देवस्थान स्वप्नील जगताप. नमस्ते. हो. त्याच्यात टाकतो. अजय बावनकर मेन शेफ आपलेवाले. इकडे घे. स्वप्नील, पंकज जगताप. ए ए ए म्हणजे अरे बाप. आणि आणि काय? आणि अजय प्रस्ताव देवकर. ठीक आहे राहू द्या. आता खिचडी खाऊ आपण. तू मेरा बाप होगा ना, तो ये मेरा पुत्र है. खाली ठेव, खाली खाली अभी गिर जाएगा इसलिए हाथ में पकड़ा. हात में गिर जाएगा. इधर देख. प्रस्ताव देवकर आमचे भांडे धुणे एक्सपर्ट आहेत. ते संध्याकाळचे 8 वाजले आपल्या रात्रीचे. आणि भांडे धुवायला आपण हंडपंप आपल्याला भेटलेला आहे कॅम्प साईड पासून किती 100 मीटर वरती. आपले कामवाले भाऊ प्रस्ताव देवकर. प्रस्ताव देवकर कामवाली बाई. मेरे घर में काम करने तू यही ना, मैं तेरे को 100 रुपए. ब्लॉग चालवत आहे. अबे सॉरी तो बोल रहे इसको चालतं असं जाऊ दे. इसको बोल बेर, इसको बोल साले हरामखोर को. काय बोलणार? बार बार मेरी चकलस करता है हरामखोर. अरे नीचे करना. हवे धोय भांडे धोय. रात्री वाजून गेला गाव फिरला जायचं. इधर यांचं भांडे बिंडे धुणं चालू राहिले. सुन राहिलं नाही मस्ती यांची चालूच आहे. काय नदीची पार ते पण काय पण म्हण बरं का भाऊ, काय पण म्हण. पंकज भाऊ खिचडी बनवायला एक्सपर्ट. भारी झालं त्याचे. एक नंबर म्हणतो आपलं पंकज भाऊ शिकून गेलेला खिचडी बनवायला. खुश राहील ताई. हा? बायको एकदम खुश राहील. एकच नंबर. सगळ्यात एक्सपर्ट आहे. बायको म्हणाल नवरा एक नंबर भेटला. बस जास्त सूट जास्त होत आहे. करून देते. अरे सकाळी पण शूट करायचं आपल्याला. बस कर फिर बंद कर. बस ना. आता आपण डायरेक्ट थोडं फिरून भांडे बिंडे घासून डायरेक्ट टेंट मध्ये जाऊ. काय वाटतं तुला? टेंट मध्ये मग प्रस्त्या आणि आम्ही अच्छा सुख होए तू मेरे यार यारा. रात्री 10:30 वाजते. हा काय 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 मेरे को जगह नहीं है. अरे एवढी जागा आहे ना बाबा. थोड़ा सर्कल है मेरे को, ये दिखाई दे मैं अपना. हे काय इथं? ए, तुमचं थांब रे. वेगवेगळं करा. तुमची वाटणी करून घ्या. आपा पहिले कोपरा जाऊन झोपून घेतलं आहे रे. तुमची वाटणी करून घ्या. शुभरात्री सकाळी किती वाजता उठायचं आपल्याला? 5 बजे. हा 5 वाजता 4 उठायचं. वाजता कोणी उठायचं नाही बरं रे. हा अजय तू बी बघ काय. हा तू पण उठील. काय ओढून काय बाहेर. 5 वाजता सगळे ओढून बाहेर. अभद्र शब्द नाही. अबद्ध शब्द नाही. बीपने टाकणार मी. अरे लाश वगैरे चिंदा लाश. जिंदा लाश. मी नाही तो गोटीचे गोटी 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 चला झोप मस्त. रुकना यार. अबे अबे चेन लगाने दो. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 6 वाजले. पंकज भाऊने आपल्याला साठी मस्त कॉफी तयार केलेली आहे. पंकज सर कशी लागली कॉफी आपली आली? अजय सर एक नंबर. एक नंबर आहे ना. एक नंबर. काही विषय नाही. और रेंजर बहुत बढ़िया ना. आता ते इंग्लिश मराठी पूर्ण मिक्स असतं त्याचं. आला पुरा तो ना भारत पाकिस्तान आणि चायनाची बॉर्डरच्या वरती जन्मलेला वाटतं मला तो. टेकला भेटू आपण डायरेक्ट आता जाताना. काय वाटतं जायचं ना? जायचं का नाही? अरे हा पोहे खायचे. पोहे करणार आहे ना? चम्मच दे मला. नाही तुला नाही विचारतो भाऊ. आपले पोहे तयार झालेले. प्रस्ताव दादा लिंबू पिळा बरा. हा पिळा का? काय रे? ये रे. पिळा लिंबू पिळा तू. हा नक्षल आली.
होय कोण आपण टेकना निघणार आहे आता मस्त जायचं ना. हो हा झालं ना. वले होतो काय वले होतो वले तर चेहरा दिसत नाही रे. मैं दिखूंगा ही नहीं क्यों दिखेंगे? अंडरग्राउंड हूँ मैं अंडरग्राउंड लेजेंड है क्या अंडरग्राउंड एजेंट सर? हर ट्रैक में आपका एक ही आउटफिट रहता है यार. यही लगता है थोड़ा सा कंफर्टेबल है रे भाई कंफर्टेबल कंफर्टेबल है. ये टाइम कुछ नया किया है भाई ने आजकल. क्या फुल नक्सलवादी नक्सलवादियों के साथ में रह रही है हाँ. नक्सलवादी. अजय तेरा क्या रुक है? अजय आज हटके दिख रहा बाकी यार. अरे भाई की बॉडी देख और ये माँ की अरे ट्राई से दूसरा डायरेक्ट क्या करते हैं? डीमार्ट की 150 रुपए की टी शर्ट है अपनी. क्या बात है सर. और अपने भाई बंदे ऑस्थोटिक पूरा दिख रहा तो ठीक कर चुदा है. तू भी है ना. रहना पड़ता है ना. आज का अपना लुक है. आर्मी पैंट और खंजर लेके आए ले अपन. कोई आए रे खंजर लेके. चलो निकलना है की रे. झालं रे तुमचं क्रीम पावडर थोडं मारदामध्ये आलं थोडस. चला सर पुरे एनर्जी मध्ये फुल एनर्जी एनर्जी मध्ये जिवंत आलं. ट्रॅकिंगला सुरुवात करतोय आम्ही आता. चलो चलो 2 तासाचा ट्रेक आहे आपला आणि आजचे आपले रेंजर्स फॉरेस्ट रेंजर म्हणून आपल्याकडे आलेले आहेत. मित्रांनो, आपण आज चाललोय सांगली पावर रेंजर तर आपल्याला पॉवर रेंजर आहे रे फॉरेस्ट रेंजर. तर आपल्याला इथनं लागणार आहे 2 मिनिटं फक्त. संध्याला इथनं फक्त 30 सेकंदात रिटर्न येणार आहे. काय दावत होतं? हा? काय उडी मारणार आहे का? तो रिटर्नचे चान्सेस कमी दिसत आहे मला बघ का. देखो गाइस, आपको मैं ध्यान से बताता हूँ, हमें ऐसे जाना है ऐसे वापस आना है और तुम लोगों को जिंदा लेके जाने की जिम्मेदारी लेता हूँ और जिंदा वापस नहीं लाने की जिम्मेदारी ले लेता, सीधा लाश लेके आऊंगा. ठीक है चलो. अपने कंधों पे लेके आएंगे. इससे पहले हम ही तेरे को दफना देंगे तो वहाँ ये भी सही प्लान है. दफना ही देंगे साले को. वैसे हम जिंदा रह के क्या करेंगे? लाने का झंझट ही नहीं रहेगा. फालतू का एक जन कम हो जाएगा. हाँ. गाड़ी पे आराम से बैठेंगे. नहीं यार, लाश बुलाने के लिए नहीं मैं अंतिम वैसे प्रस्ताव कितना टाइम लगेगा हमको रिटर्न आने में? बस 3 सेकंड लगेगा और वापस आने में 30 सेकंड. एक काहीतरी लॉजिकल गोष्ट तरी सांग काहीतरी. हाँ, सही बोल रहा हूँ. 3 सेकंड में पहुंचेंगे, 30 सेकंड में वापस आएंगे. ठीक है. ज्यादा बोल रहा हाँ चल. अरे फॉलो करो ना हाँ, चल रहे. तुम जाओगे तर मित्र हे ऐक रे. तर मित्रांनो, आपल्याला त्या 2 मिनिटं वर जायचं नाही. हा आपल्याला काय मगाशी काय हिंदीमध्ये बोलत असं सांग. क्यों? हाँ उसको क्या बोलते वॅली ऑफ द काहीतरी म्हणतात यार. व्हॅली ऑफ द शॅडोज. आणि आपण एक नाव देऊ काहीतरी त्याला. व्हॅली ऑफ द राक्षस असं काहीतरी. नहीं राक्षस नहीं है रे भाई, राक्षस नहीं है वो. ते बघितल्यावर कळून जाईल ते आता. जिंदा जाने के बाद में फिर लाश आएगी वापस. राक्षस प्लेस ऑफ हार्ट ब्रोकन प्रस्ताव देव का. हाँ ये चल जाएगा. हार्ट ब्रोकन 101 भाई नमुने एक बदलले. लड़की थी प्रस्ताव की ऐसी मार के गई. सांदन ठीक से पढ़ना लिखा है ना वहाँ पे. सांदन सांदन में कडसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य. राहू दे. सांदन. पाचीचा बोलत का मान गाणं म्हणतो त्याला ऐशी काय त्याची. 10-15 मिनिटाचा ट्रेक पासून आपला बेस पासून आता आपला हा व्हॅलीचा एंट्रन्स पॉइंट आहे. वाली जिंदाबाद. चलो. चला. फायनली इथं आम्ही सही सलामत येऊन गेलेलो आहे. इथपर्यंत आलेलो आपण आतापर्यंत. इथून पुढे जिम्मेदारी कुठे गेला रे? आमचे मी घेणार आहे. फॉरेस्ट रेंजर. रिटर्न येताना आहे हा. ना पिशवीत भरून आणायला लागलं तुम्हाला सगळ्यांना. गॅरंटी घेणार नाही मी. अजय तू भी आज कमांडो दिख रहा भाई थोड़ा सा. तू भी कर ले. अरे खानदानी हीरो अजय बावनकर. हीरो की बात नहीं झाले. पवन बावनकर. औलाद किसकी है? औलाद मेरी है. औलाद. औलाद मेरी है ना, इसलिए अच्छा दिख रहा है. देवा कितना हळूहळू जायचं आहे. वरनं दगड पडला तर बघा बरं का. कॅच करायचा. दगड बिगड पण वरनं पडला. सध्या तर आम्ही व्हॅलीमध्ये 5 जण आहे आता. बाकी ग्रुप टेक येतील. आमचा कमांडो पुढे गेलाय. कमांडो कसला रे? खतरनाक आहे. 200 फूट गेरी आहे. 2 किलोमीटर लांब आहे. ही इन्फॉर्मेशन तर सगळे देतात पण आम्ही फक्त फिरायला आलेलो आहे. असे आपलं आहे 10 फूटचा पॅच. इथून खाली उतरलो आम्ही बिगर सपोर्ट आणि बिगर रोपचं. अजय पूर्ण सक्सेसफुली घाबरत होतो. रे हा भाई बंदे. आराम आराम से आराम आराम. आहिस्ता आहिस्ता हम चले तुम्हारी यादों से दूर.
फायनली आमच्या एक बंधाने असा डिसिजन घेतलेला आहे की तो पुढे जाऊन बोट वापस घेऊन येणार आहे सगळ्यांना ओलं न करता. कॅप निकालता ना चुकी रस्ते इधर देख जा नीट जाय 4 फूट फोडलं स्टिक पॅकेज गेली खाली बाय. सांग मला दिसतंय का वरून एवढं पाणी. नीट जाय. मी तर ओला होऊन गेलो. त्यांची आयडिया मला आवडली. ते पाण्यामध्ये येतात बोटमध्ये 4 फूटचं एवढं पाणी होतं तिथे बोटमध्ये येत आहेत. त्यांची आता मस्ती चालू आहे. जर पूर्ण पलटी झाली बोट जास्त ओलं होते ते. बस होता दगडावरती आलो होता. हे एक माणूस होऊन गेला तिकडे तेरता उसको उधर ही छोड़ दो उधर जा इकडे त्यासाठी बनवलंय ते बनवलेलं आहे. एवढं माझ्या टायमाला सांगायला काय झालं होतं तुला केलं होतं त्याने तिकडे ढकलून दिलं. काय करणार मी ते बाय तिथे उतरायला बोलत होतो. माझे पुरे हे बघ, किती झाला बाय तो. प्रस्ते इधर देख ए तू भी इधर देख रे ए थांब प्रस्ताव इकडे उभा खाली इकडे फायनली आमची वॉटर क्रॉसिंग झालेली आहे. हे भाऊ पहिले घाबरून गेले ते पण नंतर त्यांनी हिंमत दाखवली. आणि सगळ्यात आमचा आजचे MVP म्हणतात त्याला आपल्याला. काय रे MVP आजचा आपला प्रस्ताव देवकर. त्यांनी आम्हाला सगळ्यांना क्रॉस केलं आहे सक्सेसफुली. झाली लागते. माझी माय थंड आहे पाणी क्या करेगी राणी कॅमेऱ्याच्या चक्करमध्ये ओलं झालोच आपण. त्यांची पण थोडी चांगली मिळली पुढं. परत एकदा वेलकम काय सह्याद्री बॉय. सह्याद्री बॉय. मॅन इज वर्ल्ड असतं आपलं जसं सह्याद्री बॉय इन सह्याद्री ॲस्थेटिक बॉय. आणि आपला चड्डीवर आहे. नो चूट का टाकून दिली माहितीये का. मालेगाव का चड्डी. व्हॅलीच्या शेवटच्या पॅचला आलेलो आहे टोकला. हा शेवटचा आपला पॅच हा असेल काहीतरी 7-8 फूट आहे ना. 8 फुटाचा पॅच. इथं सपोर्ट वगैरे काही नाही. डायरेक्ट या होलमधून जायचं आहे. इथे हा भाऊ पण तयार आहे. हा भाऊ पण सरप्राईज आहे. आणि ते 2 नमुने आमचे त्यांना अजून माहिती नाही की इथं असा पॅच वाट बघतोय आपल्यावाली. मी तर बसलेलं आहे. त्यांची आता मजा येणार इथं आल्यावर. पूर्ण सेफ्टी खाली आपण पंकज भाऊ अशा त्या डबल एक्सेल माणसाला आपण हे बोगद्यातून उतरवलंय खाली. पूर्ण उतरवलंय मस्तपैकी. ही सोपी आवड होती पण आम्हाला त्या बोगद्यातून त्याला खाली उतरायचं होतं. येतोय का नाही व्हॅलीचा एकदम शेवटचा पॉईंट आहे आपल्यासाठी. तसा बघायला गेला ऑफिशियली खाली अजून दुसऱ्या गावासाठी जाणारी जागा येते. आणि आपला सेकंड कोकणकडा आहे यावरती. आपण बसलेलो आहे या पॅचला. तर कॅमेरा सेट केला आपण. आता इथून आपण फ्लॅग फिरवणार आहे तिरंगा. कमांडो अजय बावनकर ॲस्थेटिक बॉय कुलकर्णी येणार आहे. आणि हे दोघे मागून 2 आहेत ते येतील. ते बंदर 2 प्रोफेशनल फोटोग्राफर, एक कमांडो, एक आर्टिस्ट. एकदम कोपऱ्याला बसलेलो आपण. एक 5 मिनिटात फक्त एक लंच ब्रेक बिस्किट वगैरे खाणार इथून आणि आपण जाणार आहे. चल अजय चल टाइम मत लगा. हे रेंज आली तू. हे रेंज आहे बरं का इथं. हा रेंज आ गई इधर मेरे को.
प्रवीण की जय